आजचं केंद्र सरकार या प्रश्नाच्या ऐवजी दुसऱ्या धार्मिक प्रश्नावर लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. अयोध्येचा श्रीराम, मर्यादा पुरुष श्रीराम याच्याबद्दलचा आदर या देशाच्या सगळ्या लोकांना आहे. त्याचा कुणी अनादर करत नाही. जरूर मर्यादा पुरुषम रामच्याबद्दलच्या आदराच्या भावना या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या मनात आहेत. देशाबाहेरचे सुद्धा जे भारतीय आहेत ते त्यांच्याही मनामध्ये आहे. पण आज काय दिसतं, आज लोकांचे प्रश्न हे बाजूला ठेवायचे आणि मंदिर त्या ठिकाणी उभा करायला कोणाचा विरोध नाही. खरं सांगायचं म्हणजे या मंदिराचा इतिहास जर बघितला, तिथं मंदिर बाबरी मस्जिद फाडल्याच्या नंतर बांधण्याचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळेला त्याची परवानगी ही राजीव गांधी प्रधानमंत्री असताना झाली. त्याला शिलान्यास हा जो झाला तो राजीव गांधींच्या कालखंडामध्ये शिलान्यास झाला. नंतरच्या काळामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये ती केस अनेक वर्ष चालली आणि आत्ता अलीकडं त्या केसचा निकाल लागला आणि मंदिर बांधायला जवळच्या जागेत कोर्टाने मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू करण्याचा विचार हा या ठिकाणी आलेला आहे. आता ही पार्श्वभूमी असताना आणि हे मंदिर व्हावं याच्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक जे काय आपल्याकडनं योगदान देता येईल ते द्यायचं काम करतात. पण त्या रामभक्तांचा विचार राहिला बाजूला आणि रामाच्या नावावर राजकारण करण्याचं काम आज त्या ठिकाणी भाजप आणि RSS यांनी सुरुवात केलेली आहे. ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे. मी याच्यामध्ये काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. पण आज धर्माच्या नावावर, मंदिराच्या नावावर समाजामध्ये एक प्रकारचा अंतर कसं निर्माण करता येईल हा दृष्टिकोन राज्यकर्त्यांचा आहे. राज्यकर्ते या देशाचा जो उपाशी शेतकरी आहे, मजूर आहे, कष्टकरी आहे त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता 10 दिवस मी उपवास करणार आहे रामाच्यासाठी. रामाची त्यांची श्रद्धा त्याचा मी आदर करतो. पण उपवास उद्या या देशाची गरिबी घालवण्यासाठी असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं कौतुक केलं असतं. पण या सगळ्या गोष्टीचा खरं मूलभूत प्रश्नाकडून लक्ष नाही, लक्ष या धार्मिक प्रश्नावरून मूलभूत समस्या याच्यापासून लोकांना बाजूला करणं हेच काम आज या ठिकाणी या देशात सुरू झालं आहे. आणि म्हणून आपल्याला जागं राहावं लागेल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.